एखादा आरोपी वॉन्टेड असतो हे आपण अनेकदा बातम्यांमधनं पाहिलेलं आहे, पण एखादा प्राणी वॉन्टेड आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही। पण हे अगदी खरं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या वास्तव्याला असणारा ओंकार हत्ती 3 राज्यांमध्ये वॉन्टेड आहे। त्याचे प्रताप नेमके काय आहेत पाहूयात। महाराष्ट्रात ओंकारचा धुडगूस, बागायती शेती उद्ध्वस्त, ग्रामस्थ चिंतेत। ओंकारला वनताराला पाठवण्याची मागणी। ओंकार जा बाबा जा, आमचं काही चुकलं तर आम्हाला माफ कर, अशी विनवणी ग्रामस्थ करतायत। नाव जरी ओंकार असलं तरी हा रानटी हत्ती आहे। आपल्या कळपातून भरकटल्यापासून तो एकटा सैरभैर झालाय आणि विध्वंस करतोय। हत्ती आणि सिंधुदुर्ग हे समीकरण फार जुनं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग भागात नेहमीच या रानटी हत्तींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो। आता पुन्हा सिंधुदुर्गात आलेल्या ओंकार हत्तीनं केवळ जंगलातच नाही तर चक्क मानवी वस्तीमध्ये दाखल होत सगळं उद्ध्वस्त केले। मध्यंतरी त्यानं एका वृद्धाला चिरडून मारल्याची ही बातमी समोर आली। काही काळ दोडामार्ग भागात वास्तव्य केलेल्या ओंकार हत्तीनं गोवा आणि त्यानंतर कर्नाटक राज्यातल्या बेळगावमध्ये दहशत माजवली। पुन्हा सिंधुदुर्गकडे आपला मोर्चा वळवलाय। शेतीसोबत बागायतींचंही मोठ्या प्रमाणात नुकसान करणारा केवळ 10 वर्ष वय असलेला ओंकार आता सर्वांचीच डोकेदुखी ठरलाय। कोरल्यातून जो हत्ती आलाय ते ऍक्च्युअली एका शेतकऱ्याचं त्यांनी त्या ठिकाणी मरण पावलेलं आहे। त्या शेतकऱ्याला पण अजून काही मिळालं नाही आणि हा जो हत्ती आहे शेती बागायतीमध्ये अतोनात नुकसान करतोय। माड बागायती असतील, केळी बागायती असतील, पोपळी असतील, त्याचप्रमाणे भिमले माड असतील, त्याचप्रमाणे जे काही त्याला मिळेल ते तो नुसतं नुकसान करतोय। खाणं कमी आणि नुकसान जास्त अशा प्रकारचं आहे। शेती बागायतीमध्ये लोकांचं जाणं फार मुश्किल झालेलं आहे। आता काजूची बेणावळ सुरू आहे, त्याचप्रमाणे काही ठिकाणी खत घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे, पण लोक घरात आहेत बसून, लोकांना काही बाहेर पडता येत नाही, शाळेची मुलं घरात आहेत। कोल्हापुरातल्या महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्याचा अट्टहास करणाऱ्या प्रशासनानं या ओंकार हत्तीला वनतारामध्ये पाठवावं अशी मागणी आता सर्वच क्षेत्रातून केली जाते। दरम्यान ओंकार हत्तीबाबत आपण वनमंत्र्यांसोबत बैठक घेऊ आणि राज्यातल्या सर्व हत्तींना वनतारामध्ये घेऊन जावं अशी मागणी आपण करू, असं आमदार दीपक केसरकरांनी सांगितलंय। माझी मीटिंग 2 दिवसापूर्वीच वनमंत्र्यांच्या बरोबर होती। काही कारणामुळे ती येत्या आठवड्यामध्ये होणार आहे। त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की वनतारा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सर्व हत्ती, केवळ ओंकार नाही तर सर्वच हत्तींना तिथं पाठवण्यात येईल। जेव्हा आमची मीटिंग होईल त्यावेळेला या गोष्टींवर मी भर देईन आणि आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेलं आहे की चांगली काळजी ही प्राण्यांची त्या ठिकाणी घेतली जाते। तर त्याच्यामुळे हे हत्ती तिथे गेले तर त्यांची चांगली काळजी घेतली जाईल आणि शेतकऱ्यांचं आज जे नुकसान होईल ते पुढच्या काळामध्ये टळू शकेल। गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये धुडगूस घालणारा ओंकार हा वॉन्टेड आहे। त्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान तर केलंच, पण ग्रामस्थांच्या मनातही भीती बसलीये। आता त्याचा बंदोबस्त प्रशासन कधी करतंय याकडे सर्वांच्या नजरा लागल्या। उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग।